प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीपासून वेगळे झाल्यानंतरचा संघर्ष सांगितला। पदरात 2 मुलं, खिशात दमडीही नव्हती, अन सोडलेलं नवऱ्याचं घर। आर्थिक अडचणी असून सुद्धा मुलांना एकट्याने वाढवलं। त्यांचा हा संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी येईल। चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री जिच्या संघर्षाची कहाणी या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर आनंदी या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री मुग्धा शाह। मालिकेत त्या आनंदीला त्रास देणाऱ्या खाष्ट आत्याबाई दाखवल्या आहेत। मालिकेत आनंदीला शिक्षा देतानाचे सीन करताना त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यात झालेल्या त्रासाची आठवण झाली होती। मुग्धा शाह यांचं बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं। लग्नानंतरही त्यांना हवा तो आनंद मिळाला नाही। खिशात पैसे नसताना, पदरात 2 मुलं असताना मुग्धा यांनी नवऱ्याचं घर सोडलं होतं। दोन्ही मुलांना त्यांनी एकट्यानं वाढवलं। राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नवऱ्याचं घर सोडल्यानंतरची त्यांची परिस्थिती सांगितली। नवऱ्यापासून का वेगळ्या झाल्या हे सांगताना त्या म्हणाल्या, दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची। तो खूप चांगला माणूस आहे, पण आमचे सूर कधी जमले नाहीत। खूप सफर केल्यानंतर आता पुन्हा तसंच जगायचं, मुलांसाठी मन मारून जगायचं हा मुद्दा होता। मुलांनी मला सांगितलं होतं की तू जाशील तिथे आम्ही जाऊ, जेवायला नाही मिळालं तरी चालेल। मुग्धा या त्यांच्या मुलांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या। त्यांनी सांगितलं, प्रतीकने 10वीची परीक्षा दिली आणि मी, प्रतीक आणि माझी मुलगी आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला की आता आपण शिफ्ट होऊया। मी कधीच माझे निर्णय एकटीने घेतलेलेच नाहीत। मी नेहमी मुलांना बसवून सांगायचे। मी शूटिंगला जरी गेले आणि माझ्याशी कोणी बदतमीजी केली तर मी येऊन सांगायची की ह्याने आज माझ्याबरोबर असं केलं। कोणी वाईट बोललं तरी सांगायची। शूटिंगमध्ये काय काय झालं ते पण सांगायची। मला ही आधीपासूनच सवय होती की मी प्रत्येक गोष्ट माझ्या मुलांशी शेअर करायची, कारण का मी बाकी कोणाशी बोलणार, त्यामुळे मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायची। या प्रवासात मुलांचा मोठा आधार मिळाला असं मुग्धा सांगतात। त्या म्हणाल्या, आम्ही इमोशनली वगैरे त्या सगळ्या गोष्टी पलीकडे होतो, कारण तुमच्या स्ट्रगल समोर इमोशन्सला फार धारा नसतो। पण मुलांचा आधार नसता तर मी कदाचित आज उभीच राहिली नसते, कारण ते दोघं एक होते माझ्यासाठी। तो एक सपोर्ट होता, तो आधारस्तंभ होता माझ्यासाठी। इंडस्ट्रीमध्ये आज काम आहे, उद्या नाही। मी 0 बँक बॅलन्सवर शिफ्ट झाली होती, माझ्याकडे काहीही नव्हतं आणि मी शिफ्ट झाली होते। एक खूप चांगला मित्र होता, त्याने मला सपोर्ट केला। माझी अशी इच्छा होती की प्रतीकला खूप शिकवून मोठं करावं। मला नेहमी असं वाटायचं की मुलं ही माझी जबाबदारी आहेत। त्यांनी नाही मला सांगितलं जन्माला घालायला, समोरच्या व्यक्तीने जबाबदारी सोडली म्हणून मी सोडू शकत नाही। मी बाहेर पडले तर मुलांना घेऊन पडणार हे आधीपासूनच ठाम होतं, कारण माझं ध्येय फक्त माझी 2 मुलं होती। त्यांना वाढवणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांना जे हवंय ते मी करू शकेन, देऊ शकेन एवढंच होतं। माझी ऐपतही नव्हती, खिशात दमडीही नव्हती। प्रतीकला जेव्हा मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि भाड्याच्या रूममध्ये राहत होती गोरेगावला, तेव्हा मी मुलीला म्हटलं, पैसे तर नाहीयेत, पण आपण एक सेकंड हँड गाडी घेऊया। पोरगा माझा बसने जातो। माझं आयुष्य नेहमीच मुलांसाठी होतं, मुलांसाठी काहीतरी करायचं, बस एवढंच, असंही त्या म्हणाल्या। दरम्यान अभिनेत्री मुग्धा यांच्या संघर्षावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तुम्ही आनंदी ही मालिका पाहता का? आणि आनंदी या मालिकेतील त्यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।